हाय, हॅलो, नमस्कार यूट्यूब फॅमिली. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांनाही रोज मुलांच्या डब्याला टिफिनला काय भाजी बनवावी असा प्रश्न पडतो का? तसा मलाही पडलेला. म्हटलं चला पटकन आणि झटपट बनणारी भाजी म्हणजे टोमॅटो चटणी. आणि मुलांना आवडतेही खूप आणि माझ्या मुलांनाही खूप आवडते अशी टोमॅटोची चटणी. तर चला तुम्हाला दाखवते. असा कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर कच्ची, आणि एका कढईमध्ये मी तेल ठेवलेले आहे तापवण्यासाठी. कढई घेतली, त्यात तेल टाकते. अशा प्रकारे, कारण मुलांना टोमॅटो चटणी ही प्रत्येक घरात आवडतच असणार, कारण माझ्या मुलांना तर खूप आवडते, माझ्या मिस्टरांनाही आवडते. म्हटलं चला टोमॅटो चटणी झटपट बनते म्हणून करायला घेतलेली मी. एकदम सोपी आणि सिंपल आणि पटकन झटपट होणारी रेसिपी. जिरी तेलामध्ये टाकली, मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यानंतर मोहरी तडतडली की जिरे, आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. कांदा असा परतून घ्यायचा, पटकन लाल होईल असा. लाल कलर आला की त्याच्यामध्ये थोडीशी कच्ची कोथिंबीर टाकायची. थोडी मी ठेवलेली आहे, थोडीशी टाकलेली आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे. आणि नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर 2 चमचे टाकले, छोटे 2 चमचे. हळदी पावडर, लाल मिरची टाकून घेतली, आणि नंतर त्याच्यामध्ये टोमॅटो परतून घ्यायचं. याला काही जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटं खूप झाले. आणि थोडे चवीपुरते मीठ. आणि नंतर त्याच्यामध्ये थोडे थोडे जाडसर शेंगाचे कूट टाकलेले आहे. हे सर्व एकत्र करून घ्यायचे आणि 10 मिनटं ठेवून द्यायचे. 10 मिनटं पण खूप झाली झटपट टोमॅटो चटणी. जास्त वेळ लागत नाही, 10 मिनटं ठेवून द्यायचे. मस्त कलर आलेला आहे. थोडं थोडं तेल सोडत आहे ही भाजी, म्हणजे आपली होत आलेली भाजी. आणि तोपर्यंत इकडे तवा ठेवला आहे. तव्यावरती मी चपाती लाटून घेतलेली आहे, ती तव्यावरती भाजून घेते आता. म्हणजे एकीकडे भाजी होत आहे तोपर्यंत मी इकडे चपाती बनवते. अशा प्रकारे चपाती पण बनवून झालेली आहे माझी. भाजून घेते एक साईडला. मुलाचा टिफिन तयार होत आहे. झाला जवळजवळ, चपाती पण झाली. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.